गुड इव्हनिंग स्टुडंट्स. नमस्कार. सगळ्यांचं पुन्हा व्हर्च्युअल क्लासेसमध्ये स्वागत. काल आपण व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून विज्ञान भाग 1 त्याच्या गुरुत्वाकर्षण या पहिल्या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे. त्या प्रकरणामध्ये आपण सुरुवात करताना गुरुत्वाकर्षण, त्याच्यानंतर एकसमान वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल आणि शेवटचा जो टॉपिक बघितला होता तो म्हणजे केपलरचे नियम. ह्याच केपलरच्या नियमांचा अभ्यास करून, ह्याच केपलरच्या नियमांचा रेफरन्स घेऊन, या नियमांच्या आधारे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. आता बघा, त्याने जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत जगभर ॲक्सेप्ट केला गेला, स्वीकारला गेला, म्हणून त्याला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं गेलं. आता या सिद्धांतामध्ये एक्झॅक्ट न्यूटनने काय सांगितलं की आपण बघितलं होतं उदाहरण, सफरचंदाच्या झाडावरून खाली पडतंय आणि पृथ्वीकडे येतंय, म्हणजे पृथ्वी आणि सफरचंद यांच्यामध्ये काहीतरी आकर्षण बल आहे, हे त्या सिद्धांतावरून न्यूटनने सांगितलं, किंवा ह्या सिद्धांत न्यूटनने किंवा त्या उदाहरणावरून न्यूटनने सिद्धांत सांगितला. परंतु जेव्हा त्याने हा सिद्धांत गणितीय रूपात मांडला त्यावेळेस त्याने सांगितलं की नुसतं पृथ्वी आणि सफरचंद यांच्यामध्येच नाही, तर विश्वातल्या प्रत्येक वस्तू ही इतर म्हणजे दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते. विश्वातल्याच नाही तर पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्ये सुद्धा परस्पर आकर्षण बल असतं, आणि हे आकर्षण बल त्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती असतं, आणि त्या वस्तूंमधलं जे अंतर आहे, त्या दोन वस्तू एकमेकांपासून किती अंतरावर आहेत त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. आणि यालाच त्याने सिद्धांत किंवा त्यालाच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असं मान्यता दिली. आपण गुरुत्वाकर्षण प्रकरण पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. गुरुत्वाकर्षण या प्रकरणाचा आपण केपलरच्या नियमानंतर पुढचा जो काही टॉपिक आहे, अतिशय महत्वाचा जो टॉपिक आहे, तो म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आता ह्या नियमामध्ये किंवा ह्या सिद्धांत नेमकं काय की न्यूटन जेव्हा त्याने विश्वामधल्या वस्तूंमध्ये किंवा विश्वामधली एक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते, याचा अर्थ काय की त्या वस्तूंमध्ये परस्पर आकर्षण बल असतं. नुसते विश्वातल्याच नाही तर पृथ्वीवरील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये परस्पर आकर्षण बल असतं, परंतु हे आकर्षण बल त्या वस्तूंचं जे वस्तुमान आहे त्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असतं, आणि त्या वस्तू एकमेकांपासून किती अंतरावर ठेवलेल्या आहेत त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. आता हाच सिद्धांत आपण गणितीय स्वरूपात मांडू. एका उदाहरणाद्वारे आपण तो सिद्ध करू. बघा, समजा मी आता हा गोल काढला, ही एक ए वस्तू आहे आणि ही मोठी एक वस्तू काढली, हिला मी नाव दिलं बी. आता बघा, ए ह्या वस्तूचं वस्तुमान आपण m1 असं गृहीत धरू आणि बी वस्तूचं वस्तुमान आपण m2 गृहीत धरू. आता बघा, ह्या दोन्ही वस्तू एकमेकांपासून, समजा ए वस्तूचा केंद्र हा आहे, बी वस्तूचा हा केंद्र आहे, आणि या दोन्ही वस्तूंच्या केंद्रामधलं अंतर, ह्या दोन्ही वस्तूंच्या केंद्रामधलं अंतर आपण r गृहीत धरलं किंवा आपण r मानलं. अंतर तुम्ही छोट्या लिपीतल्या r मानू शकता किंवा डी सुद्धा, छोट्या लिपीतला डी सुद्धा तुम्ही गृहीत धरू शकता. पण आता बघा, दोन वस्तू आहेत A1 A आणि B, आणि त्यांचे वस्तुमान अनुक्रमे m1 आणि m2 आहेत.
आणि त्या दोन्ही वस्तू एकमेकांपासून आर एवढ्या अंतरावर आहेत. आता बघा, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या पहिल्या अटीनुसार सिद्धांतामध्ये जी पहिली अट सांगितली की विश्वामधल्या दोन वस्तूंमधलं जे आकर्षण बल असतं, बल म्हणजे फोर्स, आणि ते फोर्स आपण F या अक्षराने दर्शवतो, कॅपिटल. आता हे बल जे आहे हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकारा इतकं. आता पहिली वस्तू हे A, तिचं वस्तुमान M1, दुसरी वस्तू आहे B, तिचं वस्तुमान आहे M2, आणि दोन्ही वस्तूंच्या वस्तुमानाचा गुणाकार म्हणजेच काय, M1 गुणिले M2, आणि त्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असतं. म्हणजे हे चिन्ह जे आहे हे समचलनाचं चिन्ह आहे. त्याला आपण समीकरण 1 मानू. आता नुसतं एकच अट त्याने मांडली नाही. आकर्षण बल हे नुसतं वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती नसतं, तर त्या वस्तूंच्या केंद्रामधलं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती. आता बघा, पुन्हा हे आकर्षण बल, पुन्हा मी F काढतो. आता त्या दोन वस्तूंमधलं अंतर, त्या दोन वस्तूंमधलं अंतर काय आहे, R. अंतराचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे, R वर्ग. परंतु त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, अंतराचा वर्ग आला R वर्ग, आणि ह्या R वर्गाचा व्यस्त काय आला, 1/r वर्ग. म्हणजेच मी आता इथं लिहितो 1/r वर्ग. हे आकर्षण बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. याला समीकरण 2 नाव दिलं. पुन्हा लक्ष द्या, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो, विश्वामधली प्रत्येक वस्तू इतर दुसऱ्या वस्तूला काय करत असते, स्वतःकडे आकर्षित करत असते. किंवा पृथ्वीमधल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये परस्पर आकर्षण बल असतं, परंतु हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असतं, आणि त्यांच्या केंद्रामधलं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. हे आपण गणितीय रूपात मांडले, त्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 दिलं. आता हे दोन्ही समीकरण आपण जेव्हा एकत्र करू त्यावेळेस आपल्याला ह्या पद्धतीने तिसरं समीकरण मिळेल, F समचलन M1 गुणिले M2 छेद R वर्ग. याला आपण काय करू, विधान 1 व 2 वरून. आता पुन्हा बघा, दोन्ही विधान एकत्र केले. M1 M2 हे अंशस्थानी आलं, कारण गुणिले गुणाकार करून घेतला, आणि R वर्ग हा छेदस्थानी आला. पुन्हा काल आपण केपलरच्या नियमामध्ये पुन्हा तिसऱ्या नियमामध्ये एक अट बघितलेली आहे, किंवा तुम्ही गणितामध्ये सुद्धा ज्यावेळी चलनाची उदाहरणं सोडवता त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल की जेव्हा आपण चलनाचं चिन्ह काढत असतो आणि त्याच्याऐवजी बरोबरचं चिन्ह ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी एखादा स्थिरांक घ्यावा लागतो. तीच पद्धत किंवा तीच कंडिशन आपण इथं फॉलो करणार आहोत, तिचा इथं अवलंब करणार आहोत. म्हणजेच काय, एफ मी हे चलनाचं चिन्ह काढेल, याच्याऐवजी मी आता काय वापरणार आहे, बरोबरचं चिन्ह. परंतु अट काय आहे की काहीतरी तुम्हाला स्थिरांक वापरावा लागणार आहे. मग इथं गुरुत्व स्थिरांक, गुरुत्व म्हणजेच आपण ग्रॅव्हिटेशन, आणि त्याचा जी हा स्थिरांक आपण इथं घेतला. पुढे येणारे गुणिले M1 गुणिले M2 छेद R चा वर्ग. आणि इथं जो जी घेतलाय तो जी म्हणजेच काय असणार आहे, जी बरोबर गुरुत्व स्थिरांक किंवा न्यूटनचा गुरुत्व स्थिरांक असं जरी म्हटलं तरी चालेल. आता पुढे बघा, जी इथं घेतलं हे चलनाचं चिन्ह काढलं, त्याच्याऐवजी बरोबरचं चिन्ह आपण टाकलंय, आणि बरोबरचं चिन्ह वापरताना आपण जी हा स्थिरांक घेतलाय. आता मला सांगा, जर मला फक्त जी ची किंमत पाहिजे असेल, म्हणजे मला गुरुत्व स्थिरांकाची जर किंमत पाहिजे असेल, तर इथं जे उरलेली ही टर्म आहे, ही टर्म म्हणजे कुठली बघा, M1 गुणिले M2 छेद R वर्ग. ही टर्म पूर्णपणे आपण कोणाच्या बाजूला आणू,
F किंवा बलाच्या बाजूला आणू. आता पुन्हा ज्यावेळेस आपण गणित सोडवताना पक्षांतर क्रिया करतो त्यावेळेस हा जो r वर्ग हा छेदस्थानी आहे, ह्या बाजूला येताना बलाच्या साईडला येताना तो काय होणार आहे, अंशस्थानी होणार आहे. किंवा इथं भागाकारास भागिले आहे, इकडे येताना तो गुणाकार होणार आहे. म्हणजेच आता मला काय मिळेल, F गुणिले r वर्ग छेद, आता हे अंशस्थानी आहेत ते इकडे छेदस्थानी येणार आहे. म्हणजेच आपल्याला मिळणार आहे m1 गुणिले m2 बरोबर. आता बघा ही पूर्ण टर्म मी ह्या दिशेला आणली, ह्या बाजूला आणली, म्हणजे उरेल काय, किंवा उरणारा जो टॉपिक आहे, उरणारा जो घटक आहे तो म्हणजे जी. आता याच्यावरून बघा जी बरोबर मिळेल F गुणिले r वर्ग छेद m1 गुणिले m2. हे झालं तुमचं गुरुत्व स्थिरांकाचं सूत्र. तुम्हाला 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्यूटनच्या गुरुत्व आकर्षणाचे गणितीय समीकरण मिळवा. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांत सांगा आणि त्याचे गणितीय समीकरण मिळवा. मग तुम्हाला आधी न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगावा लागणार आहे. आणि तो सिद्धांत काय आहे मी पुन्हा तुम्हाला सांगतो. विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते, किंवा पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्ये परस्पर आकर्षण बल असतं. परंतु हे आकर्षण बल त्या वस्तूंच्या गुणाकाराच्या समानुपाती असते आणि त्यांच्या वर्ग केंद्रामधील जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. हा सिद्धांत सांगितल्यानंतर मग आपल्याला ही आकृती काढायची आणि त्या आकृतीमध्ये समजा A आणि B ह्या 2 वस्तू आहेत आणि त्यांचे वस्तुमान प्रत्येकी m1 आणि m2 असून त्या दोन्ही वस्तू एकमेकांपासून r एवढ्या अंतरावर आहेत. न्यूटनच्या सिद्धांताच्या पहिल्या अटीनुसार त्यांचं वस्तुमान काय असतं, वस्तुमानाचं गुणाकार समानुपाती, अंतराच्या वर्गाचं व्यस्तानुपाती. 1, 2 वरून तिसरं समीकरण मिळवलं, पुढे समचलनाचं चिन्ह काढलं, गुरुत्व स्थिरांक टाकला आणि त्याच्यानंतर आपल्याला गुरुत्व स्थिरांकाची सूत्र मिळालं. आता पुढे बघा, जेव्हा आता F म्हणजे फोर्स किंवा आपण त्याला बल म्हणतो आणि SI पद्धतीत बलाचं एकक आहे न्यूटन. मी शॉर्टकट मध्ये इथं लिहिलं नियम. आता इथं r म्हणजे अंतर म्हणजेच आपण लांबी म्हणतो आणि लांबीचं एकक SI पद्धतीतलं एकक मीटर आहे. परंतु इथं 2 r गुणिले r म्हणजेच आपल्याला मीटर गुणिले मीटर घ्यावं लागणार आहे. म्हणजेच न्यूटन मीटर वर्ग छेद म्हणजे इथं मी ऑब्लिक लिहितो. m म्हणजे वस्तुमान आणि SI पद्धतीत वस्तुमानाचं एकक आहे किलोग्राम. इथं 2 वस्तुमान आहेत म्हणजे किलोग्राम गुणिले किलोग्राम, म्हणजेच इथं येणार आहे किलोग्रॅमचा वर्ग. हे झालं तुमचं SI पद्धतीतलं एकक, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा जो टॉपिक आहे तो CGS पद्धतीतलं एकक घ्यायचंय. आता CGS पद्धतीतलं एकक घेताना हा जो न्यूटन आहे, ह्या न्यूटन ऐवजी CGS पद्धतीतलं बलाचं एकक आहे डाईन. मी इथं डाईन DY यांनी लिहिला. मीटर ऐवजी येणारे CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर वर्ग आणि किलोग्रॅम ऐवजी येणारे ग्रॅमचा वर्ग. आणि हे जे एकक आहे हे तुमचं CGS पद्धतीतलं काय येणार आहे, एकक येणार आहे. आता पुन्हा लक्ष द्या, हे जे दोन्ही गोष्टी आहेत ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला SI आणि CGS पद्धतीमधले एकक आहेत. जेव्हा तुम्हाला न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचे गणितीय रूपांतर विचारलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला SI आणि CGS पद्धतीतले एकक विचारले जाऊ शकतात. मग गुरुत्व स्थिरांकाचं SI पद्धतीतलं एकक आहे न्यूटन डॉट मीटर वर्ग ऑब्लिक किलोग्रॅम वर्ग आणि CGS पद्धतीतलं एकक आहे डाईन डॉट सेंटीमीटर वर्ग ऑब्लिक ग्रॅम वर्ग. आता हे झालं आपलं. आता पुन्हा गुरुत्व स्थिरांकाची SI पद्धतीतली किंमत किंवा SI पद्धतीतील गुरुत्व स्थिरांकाचे मूल्य
आता जीचे जे मूल्य आहे, जीचे मूल्य आणि हे मूल्य एसआय पद्धतीमध्ये गृहीत धरलेलं आहे आणि हे मूल्य काय आहे 6.673 न्यूटन मीटर वर्ग ऑब्लिक किलोग्रॅमचा वर्ग. हे झालं तुमचं न्यूटनचं गुरुत्वाकर्षणाचं जो काही स्थिरांक आहे त्याचं एसआय पद्धतीतलं मूल्य आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. आता पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे नेमकं काय बघा. समजा माझ्याकडे एक दगड मी घेतला आणि हा दगड मी काय केला वरच्या दिशेने फेकला. आता मला सांगा ज्या वेळेस मी दगड वरच्या दिशेने फेकतो हा दगड वरतीच जाईल का? नाही. तो दगड ठराविक उंचीवर गेल्यानंतर तो काय होणार आहे खालच्या दिशेने येणार आहे. म्हणजेच काय ज्यावेळेस दगड वरच्या वर जात असतो त्यावेळेस त्या दगडावर कुठलं तरी बल प्रयुक्त क्रिया करत असतं आणि ते बल त्या दगडाला स्वतःकडे आकर्षित करत असतं. परंतु तो दगड त्या बलाच्या विरुद्ध दिशेने जातो आणि विरुद्ध दिशेने जात असताना त्याच्या वेगामध्ये काय होत जातं घट होत जाते. किंवा ज्या वेळेस माझ्याकडे एक उंचावर मी आहे, उंचावर उभा आहे आणि उंचावरून मी एक वस्तू खालच्या दिशेने सोडतो. जोपर्यंत ती वस्तू माझ्या हातात आहे तोपर्यंत त्या वस्तूचा जो वेग आहे सुरुवातीचा वेग तो 0 आहे. परंतु ज्या वेळेस मी ती वस्तू सोडतो हातातून, ज्यावेळेस मी ड्रॉप करतो त्यावेळेस त्या 0 किंवा आरंभीचा वेग सुरुवातीचा वेग 0 असलेल्या वस्तू खालच्या किंवा पृथ्वीच्या दिशेने जाताना तिच्या वेगामध्ये काय होत जातं वाढ होत जाते. मग वेगामध्ये का वाढ होत जाते? कारण त्या वस्तूला कोणीतरी खालच्या दिशेने कुठलं तरी बल त्या वस्तूला स्वतःच्या दिशेने काय करतंय खेचतंय, आकर्षित करतंय. ते बल म्हणजेच पृथ्वीचं गुरुत्वीय बल असतं. लक्षात ठेवा पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तू ही पृथ्वी स्वतःच्या केंद्रकाकडे काय करत असते वस्तूला आकर्षित करत असते. जेव्हा एखादी वस्तू आपण उंच दिशेने फेकतो त्यावेळेस तिचा वेग का कमी कमी होत जातो वरती आणि एका विशिष्ट अंतरावर उंचीवर गेल्यावर तो वेग 0 होऊन जातो. 0 झाल्यानंतर ते वस्तू पुन्हा खालच्या दिशेने येते, पुन्हा वेगामध्ये काय होते वाढ होत असते. याचा अर्थ काय वरच्या दिशेने ज्यावेळेस वस्तू जाते त्यावेळेस ती वस्तू गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने जाते आणि ज्यावेळेस वस्तू आपण उंचावरून सोडतो त्यावेळेस ती गुरुत्व बलामुळे तिच्या वेगामध्ये काय होतं वाढ होत असते. म्हणून पृथ्वीचं जे गुरुत्व बल आहे ते पृथ्वीचं गुरुत्व बल हे प्रत्येक वस्तूवर काय होत असतं प्रयुक्त होत असतं. प्रत्येक वस्तू पृथ्वी ही गुरुत्वीय बलामुळेच प्रत्येक वस्तूला स्वतःच्या केंद्रकाकडे काय करत असते आकर्षित करत असते. अशा पद्धतीने आज आपण गुरुत्वाकर्षणाचा जो काही सिद्धांत आहे न्यूटनचा त्याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. आज पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे प्रत्येक वस्तूला किंवा पृथ्वी गुरुत्वीय बलामुळे प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते. याच्यानंतर आपण पुढच्या तासाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण हा टॉपिक बघणार आहोत. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक किंवा हा जो काही मुद्दा किंवा हा पॉइंट आहे हा पॉइंट तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला जातो. पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हे स्मॉल जी ने दर्शवलं जातं आणि पृथ्वीचा गुरुत्वीय स्थिरांक हा कॅपिटल जी या अक्षराने दर्शवला जातो. पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, त्याचं एसआय किंमत काय आहे, त्याचं एसआय एकक काय आहे, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण पृथ्वी सर्वत्र समान असतं का, ते पृथ्वीवर कशा पद्धतीने बदलत जातं याविषयीची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण इतकंच टॉपिक बद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि हा टॉपिक तुम्ही पुन्हा
पुस्तकामध्ये रिवाइज करा. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या. पुस्तकातून याची व्याख्या लिहा. गणितीय सूत्र मी इथं लिहून दिलेलं आहे. न्यूटनचं गुरुत्व स्थिरांकाचे SI आणि CGS मूल्य तुम्हाला MCQ जो मल्टिपल चॉईस नावाचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. गुरुत्व स्थिरांकाची SI पद्धतीतील किंमत काय आहे, ही फिक्स किंमत असते, ही लक्षात ठेवा. तुम्हाला कंसातील योग्य शब्द किंवा पहिला जो बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतला जो पहिला प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये हे MCQ साठी विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद.